प्रसन्न देवरुखे सर्वजण होते, पण हीच मुलं जर त्या दिवशी आली असतील, काही बोलतात संकष्टी होती, संकष्टी असल्यामुळे आम्ही आलो नाही. आणि त्या ह्या पद्धतीने आज मुंबई, पूर्ण मुंबईतून ठाणे, विरार, डोंबिवली, नाशिकवरून सुद्धा आज आलेले आहेत. त्या दिवशी नाशिकवरून उपस्थित लावली म्हणजे आपण किती आपल्या जाती करता आपण किती कमी आहोत ते विचार करा. त्या दिवशी 1000-2000 असते तर त्या समोरचे पण घाबरतात, बाबा आज एवढेच आलेले. काही लोकांनी आम्हाला सांगितलं का संकष्टी होती पण आम्ही आलो नाही. ठीक आहे, चला, दैवज्ञ योद्धा, आपल्या जातीचा आपुलकी पाहिजे आपल्याला. आता मी भले कोळ्यांमध्येच असतो, पूर्ण जन्म माझा कोळी, पण मी सांगताना सांगतो मी दैवज्ञ ब्राह्मणच आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, पूर्ण मुंबईमध्ये, कारण का मी पहिल्यांदाच आलेलो आहे. आज समाजाच्या काही मीटिंग्स होतात तेव्हा आलेलो आहे, पण आज खेळण्यामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे. आणि सर्वांनी असंच सहकार्य करावं. हो, पूर्वीपासून लहानपणापासून साहेबांनी व्हेरी गुड, खूप सुंदर असा चौकार. मस्त चौकार आहे, पहिला चौकार. ते बोल आता काय मारतो तर सर्वांना आहे ना. खोपोलीवरून आलेला आहे. मित्राचं नाव काय? प्रथमेश. पुढचं एक आपरकर. प्रथमेश आपरकर हा मापरकर, मापनंतर प्रशांत. आणि बघायला गेलं तो एवढ्या लांबून बिचारा आलेला आहे, तो खेळायला आलेला नाहीये. ते एक जातीला दाखवलंय की मी जातीच्या करता खेळायला आलेलो आहे. यस, अवांतरचे तो अवांतर धाव आहे मित्रा. 1 रन नाही, 1 चेंडू आणि 5 धावा दिलेले आहेत. आणि परत अवांतर चेंडू आणि अवांतर धाव म्हणजेच वाईट बॉल बोलला जातो याला. दोन्ही भाऊ विकेट जो यष्टीरक्षक आहे तो सुद्धा त्याचा भाऊ आहे, गोलंदाजी करतोय. चुलत भाऊ सांगत जा, आपण ते पण बोलतील मग आम्ही कशा सख्य भाऊ झालो. चुलत भाऊ. चेंडू एकच झालेला मित्र, धावा झाल्या 5. मित्र सर्व सांगत जाईल. सुंदर असा मारलेला आणि तो त्याला माहिती आहे मी 1 रन धाव काढतोय. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट बोलायला लागेल. स्कोर एकदम 7 झाले. तुला मी सांगितलं मित्र, नाही 7 नाही 6 झाले मित्र. हा एक वाईट 7 सॉरी. 1 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू नाही, चांगलं आहे. बघा अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं पहिल्या ओव्हरला आता हा बाद झाला असता, काही कळला नाही चेंडू. आणि 3 चेंडू मध्ये त्यांनी धावा दिलेल्या आहेत त्या 7. अगोदरचं एक षटक पडलेलं, त्या टायमाला त्यांनी 7 धावा 0 चेंडू केल्या. नंतरच्या 6 चेंडू मध्ये 3 धावा केल्या होत्या आणि 5 धावा दिलेल्या. पहिल्या षटकातलं 6था चेंडू, काही कळला नाही. ऑफ ब्रेक मारला. ऑफ ब्रेक मारल्याने त्याची यष्टी उद्ध्वस्त झाली. एक गडी बाद 7 धावा झालेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी केली. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूचा त्याला दाखवत असेल. शिकले पाहिजे. आपली लहान जे आहेत त्यांनी ते बसावं, शिकावं, ही अशी आमची इच्छा आहे ना. त्याला सांगत आहे बघ. आणि परत 1 धाव घेतलेली आहे. रनिंग विकेट चांगली करत आहेत आज खोपोलीचा जो रत्न इथे आलेला आहे प्रथमेश. आणि आपल्या समाजामध्ये जर बघायला गेलं तर आज हजारो इथे तर काय बोला. हॅलो हॅलो प्रथमेश यश हॅलो. आता पहिलं षटक झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत त्या किती झाल्या? 8. 1 गडी बाद 8 धावा झालेल्या आहेत. आणि रॉकेट शॉट हा पहिल्या चेंडूवर मारलेला
प्रथमेश यांनी. आणि आता मिलिंद नार्वेकर झेल सोडलेला आहे. सुंदर अशी एक धाव सुद्धा झालेली आहे. यश यांनी एक चांगला जोरदार फटका मारलेला आणि तो काय चेंडू त्याला पकडता नाही आला. मिलिंद नार्वेकर हे त्यांचे दुसरे आपल्या मालाडमधले मिलिंद नार्वेकर आहेत. आणि सुंदर असा चेंडू कट केला, ऑफ ब्रेक केला आणि तो जरासी फळीला लागून तो झेल बाद झालेला आहे. मिलिंद नार्वेकर, बहुतेक मिलिंद नार्वेकर ह्याच्यामध्ये प्रथमेश आऊट झालेला आहे. या नावामध्ये काहीतरी एक वेगळी स्फूर्ती आहे, वजन आहे आणि चांगली गोलंदाजी करतोय तो. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झालेला, दुसऱ्या षटकात सुद्धा एक गडी बाद झालेला आहे आणि एक धाव झालेली आहे. 8 2 आले, 2 10 झाले, 10 10. बघूया, चांगला मारतोय. आज मी बघितलं एकच रॉकेट शॉट झाले. या मैदानामध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुमच्याकडे फलंदाजीचे जे 5 बॉल 4 चेंडू, दुसरी ओव्हर चालू आहे. हे किती झाले? 2. हे शॉट खेळायचे आहेत मित्रांनो. आपल्याला सरळ शॉट खेळून फायदा नाही. आणि या 2 धावांनी धाव संख्या झाली संघाची ती 12. याच्या अगोदर तुम्ही बघितलं 10 धावामध्ये आम्ही समोरच्या टीमचा साप निष्फळ करून टाकलं त्यांना. आता परत मिलिंद नार्वेकर काहीतरी साईड आर्म मारायच्या चक्करमध्ये होते, पण इथे साईड आर्म चालणार नाही. व्हेरी गुड. यस, अवांतर चेंडू, अवांतर धाव. या 1 धावेने धाव संख्या झाली ती संघाची 13. बघूया किती धावा आहे, काय नो आहे, काय. यस, ओके. ये 2 धावा, एक अवांतर धाव आणि अवांतर चेंडू पण आहे आणि 1 धाव धावून काढली म्हणून 2 धावा झाल्या. या 2 धावेने धाव संख्या झाली संघाची ती 15. आज जो पूर्ण मुंबई समाज असो या कल्याण असे, डोंबिवली असो, यस नो खोपोली असो, इथून आपले मान्यवर क्रिकेटर जे पटू आलेले आहेत त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि व्हेरी गुड, खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सुंदर ऋत्विश चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं यांनी आणि 3 धावा वाचवल्या. 1 धावेने धाव संख्या झाली ती 2 षटकं संपलेले आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत आणि 16 धावा झालेले आहेत. चांगला स्कोर चांगला आहे. तुम्ही 8च्या सरासरी 15 ने 16 झाले. 2 पहिला काढले ना, 2 आले ना, नो बॉल आणि 1 रन धावून काढले. 16. हा, तो अंपायर बघत राहा, एकदम मस्त. पंचांचं नाव काय सांगा मित्रांनो, दोन्ही पंचांचं नाव. हा, अथर्व नार्वेकर आणि मेन पंच आहेत कुणाल गावणकर. या दोघांचे आम्ही आभार मानतो. एवढ्या तळतळत्या उन्हामध्ये ते पंचगिरी निभावतात. म्हणून आता 3रं षटक घेऊन येत आहे तो भूषण आणि काहीतरी फिरवायचा. हा अवांतर चेंडू, अवांतर धाव. गावणकर, भूषण गावणकर, मालाड. या दैवज्ञ प्रीमियर लीगचा जो ऑर्गनायझर आहे, म्हणजे ज्यांनी जे एकत्रीकरण करून, हा यस वाईट यार सर, 18 मस्तपैकी चांगला असे सुंदर असा एखाद असा फटका खेळला पाहिजे, कधी रॉकेट खेळलं पाहिजे. कारण का समोर हे 6 ला आउट आहे. ते माझ्या मते थोडं प्लेयर जे आहेत ते घाबरले. यस, हा, जेव्हा तुम्हाला तुम्ही इथून बोलू नका मित्रा, वाईट बोलू नका. नाही प्लीज, वाईट. अवांतर चेंडू, अवांतर धावा. दादा जरा थोडे बाजूला वा ना, दोन्ही दादा, भांडूप आणि मालाड. धन्यवाद.
आणि अवांतर चेंडू होता. या अवांतर धावेने धाव संख्या झाली ती संघाची 19-20. सुंदर असं रनिंग द बिटवीन विकेट करत आहेत. परत धावलेले आहेत पण काही धावा दिलेल्या नाहीत. चतुर परत चांगलं असं क्षेत्ररक्षण करतोय. 2 चेंडू आणि 21 धावा. तिसरं षटक चालू आहे मित्रा. 10 चेंडू बाकी आहेत. 10 धावा चेंडू मध्ये तुम्ही किती धावा कुठताय ते आम्हाला बघायचं आहे. ओ हो मस्त. खूप डोकलेटीने खेळतोय मुलगा. काय नाव त्याचं? तन्मय. खूप सुंदर खेळतोस मित्रा तू. या 1 धावेने धाव संख्या झाली ती संघाची 23. डायरेक्ट लागलेला आहे. त्यांनी निघायचं आहे बाहेर. काय झालं? टप्पा पडला का काय झालं? तिकडच्या जे आहेत आपले प्रेक्षक त्यांनी सांगावं. आउट आहे ना? यस सर. यश हा दुर्दैवी आउट झालेला आहे. चांगला खेळत होता. एकेरी दुहेरी काढत होते ते तन्मय. तिसरा गडी बाद होतोय. रोशन फ्रॉम बोरली बॉयज म्हणून एक मोठी टीम होती पूर्वी. बघा तो बघत राहिला का आपल्याला अवांतर चेंडू मिळतो. पण एवढी सुंदर अशी त्यांनी टर्न केला. लेग ब्रेक. आणि निर्धाव चेंडू आहे. आणि 24 किती 24 धावा झाले ना? 23 का 24? 23 धावा झालेले आहेत. खरं बघायला गेलं तर बरोबर ना. मेवण्याला भाऊजीलाच देणार. नाही बरोबर आहे. आम्हाला सांगताना असंच बोलावं. नाही मी असंच बोलतो. एवढं मनावर नका घेऊ साहेब. हा ना. दुपारनंतरचं काय तुमची इच्छा असेल जलपान करायचं ते बघू आपण. अरे वा. श्रम परिवर्तन पर्याप्त परिहार सॉरी. शेवटचं षटक टाकण्यासाठी काय नाव त्यांचं? यस. अवांतर धाव. 1 धावेने धाव संख्या झाली ती संघाची 24. वा वा वा. या 1 धावेने धाव संख्या झाली ती संघाची 25. आणि मारल्या बघा किती धावा काढतोय. किती? 2. डिक्लेअर आहे. यस डिक्लेअर आहे. या 1 धावेने धाव संख्या झाली ती 26. नाही ते हाताने लागलं ना. हाताला नाही लागला. चला मार्स. आता किती धावा? याला डिक्लेअर आहे ना? डिक्लेअर नाही. ओ मित्रा डिक्लेअर आहे ना? ओके सॉरी. पार्टी डिक्लेअर नाहीये. 3 चेंडू झालेले आहेत. 27 धावा झालेले आहेत. काय झाले तिथे? काय बोला? मध्ये जाऊ नका कोणी मित्रा. काय झालेलं आहे ते सांगा. 28 धावा झाले. 28 धावा झालेत. हे काय झालेलं आहे? कसं काय? हा पार्टी डिक्लेअर नाही. या बोर्डाला डिक्लेअर आहे. आउट आहे. चला आत्महत्या केलेली आहे मित्रा तू. हा यस सेकंड आउट झाला. तिथे पोचून झाला. 28 धावा झालेल्या तुमच्या. आता जातोय तो एक नावाजलेला दिनेश पेंडेकर. नीलेश पेंडेकर.
बॅट्समन आणि बॉलर आहे. लिनेश, बस लिनेश. 3 चेंडू झालेले आहेत आणि धावा झालेत त्या 28. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि आपल्या संघासाठी मित्र एक सिंगल वगैरे काय मारू, मार रॉकेट शॉट मार. हा मग अहो आपल्या मतामध्ये जेव्हा बॅट दिलेली असते तेव्हा आपल्या विचाराने खेळ असते. संघाला काय पाहिजे त्याच्यासाठी खेळायचं असतं. हे बघा आणि मित्र काय 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती संघाची 30. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. घे किती 2. 32 धावा झाल्या. 32. शेवटचा चेंडू. मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की 3 चेंडू राहिलेत, फक्त रॉकेट शॉट मारायचे आहेत. कारण का 1 धावेने काय नाही होणार आहे. एकाच जर लागला फटका उलटा सुलटा तो बघा हा चौकार. 36 धावा झाल्या. 36. शेवटच्या 3 चेंडू मध्ये तुम्ही 8 धावा ठोकल्या. सुंदर अशी बॅटिंग केली आणि अशीच बॅटिंग करायची असती शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये. आणि निलेश यांनी त्याला बोलतात डायमंड डक, म्हणजे आउट नाही झाले पण न खेळून सुद्धा त्यांच्या नावावर रन येतो. समजलं? हा व्हेरी गुड. तुम्ही गेल्या तुमच्या पायाला रन लागले आणि तुम्ही 8 धावा समोरच्यानी केल्या. 37 to win. हा यस 37 टू 37 धावा. 24 चेंडू 37 धावा. गडी बाद झालेले ते 4. लवकर चालू करा मित्रांनो, ऊन पडते. 2 दिवसापूर्वी एवढा पाऊस होता की आपल्या दैनंदिन समाजाच्या ह्याच्यावर एक पोस्ट आलेली का पाऊस पडला तर काय करायचं, काय करायचं. जर बदललं आपण ते बदल करायचं असतो. आपण संजय कुष्टीजी पण बसलेले आहेत, त्यांनी पण काहीतरी पाऊस जास्त पडला असता. आता तेवढे आपले ज्ञाती बंधू आलेले आहेत, त्यांचा काहीतरी आपण एक छोटासा कार्यक्रम केला असता. बघायला लागले कार्यक्रम बोलल्याबरोबर सगळ्यांचे मानापेक्षा उंच झाल्या. काहीतरी आहे म्हणजे मित्रांनो हे चालत असतं. योद्धा, दैवज्ञ योद्धा खूप सुंदर अशी फलंदाजी केली. कारण का 37 झाले. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 8 धावा गेल्या. आणि असंच खेळायचं असतं मित्रांनो. जर तुम्ही सिंगलचा डोक्यात विचार करणार तर आउट होणार नाही. कोणाला पण मी बोलतो, सर्वांना बोलतो, सर्व जे पण त्या इथे 8 टीम आहेत त्यांना आपल्या बॅटी. हो माझी पण बॅट होती. हा मिलिंद नार्वेकर, त्यांची सुंदर अशी गोलंदाजी झाल्यावर त्यांनी स्वतःचं नाव पहिला पुढे केलं. चतुर असे गोलंदाज आहेत माझ्या मते. अरे एक बॅट इथे होती, इथे नाही. हाय बघ ती बघ, ती बाय नाही बॅट नाहीये रे. नाही ती आपली आहे, ती माझी आहे. ही बघ ती माझी आहे. ही बॅट घ्यायला हा गदा आहे. घे माती लाव बस त्याला. हा आम्ही दैवज्ञ आणि दैवज्ञ योद्धा या दोन्ही संघामध्ये आज दुसरा सामना चालू आहे. तुमचा पहिलाच आहे. अरे कधी होणार मग. वाजला 1. माहिती आहे ना आपल्या काय लागतं ते दुपारचं रविवारचं. 1 वाजला. ठीक आहे मी दिलेली ती नाही. हॅलो मित्रांनो, इथे बॅट एक हरवलेली आहे. कोणी जर घेतली असेल तर कृपया करून या संघाला द्यायची आहे. ही कुठची आहे? हॅलो बॉलरचं नाव सांगा. बॉलरचं नाव सांगा पहिलं. गोलंदाजाचं नाव सांगा. मित्रांनो तुम्ही सर्व विसरता. आम्ही दैवज्ञ आणि सर्वांनी बाजू. मित्रांनो इथे कॉमेंट्री समालोचनच्या समोर उभं नका राहू. मित्रांनो राग नका मानू तुम्ही, पण आम्हाला पण दिसलं पाहिजे. कधी चूक पण होऊ शकते आपल्या पंचांकडून. यस आवाज कमी कर ना. हे आवाज कमी कर. गोलंदाजाचं नाव आम्ही दैवज्ञ टीमच्या गोलंदाजाचं नाव. थंड पाणी मागवा कुठून थोडं. आता थंड पाणी. हॅलो हा बरोबर आहे. काय माहिती आमच्या आवाजामध्ये खणखणाट आहे. समजलं ना.
खाणं पिणं एकदम मजबूत असलं का आवाज असा असतो. सर्व प्रकारे आपण खायचं. काय रे? गोलंदाजाचं नाव मित्रा धवल पेडणेकर. आणि बघा जरा बॅटी जरा कुठे असल्या तर त्यांनी समालोचनामध्ये आणून द्यायच्यात. मित्रांनो बॅटी घरी नाही घेऊन जायच्यात. या कोणीतरी मेहनतीने बॅटी आणतो. आता बॅटीची किंमत आहे ती 2000-3000च्या बाजूला झालेली आहे, म्हणून बॅटी आणून द्या. सर मित्र मी मराठीत सांगतोय, जर साईडला वा. गोलंदाजी करतो तो धवल पेडणेकर आणि फलंदाज आहेत ते संघाचे कर्णधार आहेत धवल ते भूषण. हो बाहेर यायचं नसतं मित्रा. आणि बाहेर आलं तर ठेव ते बॅट ठेव. मित्रांनो प्रत्येक बॉलाला जर तुम्ही खचपच कराल तर मजा नाही त्या मॅचमध्ये येणार. शांतपरीने खेळायला जेवढा प्रयत्न करा बघा मॅच लवकरात लवकर संपेल. एक धाव आहे ते माहिती आहे आम्हाला, आम्ही सुद्धा तुम्हाला एकच धाव बोललेलो आहे. आणि पंचांचा निर्णय राहील तो अंतिम राहील. चांगला असा टॅप मारलेला आहे, टॅप बोलतात. आणि एक धाव झालेली आहे, 2 धावा झालेले आहेत, 2 चेंडू झालेले आहेत. संघाचे मालक चालक मिलिंद नार्वेकर यांची मालाडमध्ये फलंदाजी एकदम गाजते. कारण का मालाडमध्ये असे मोठी ग्राउंड्स नाही आहेत ओव्हरमचे, त्याच्यामुळे ते तरबेज आहेत एक एक धावा काढण्यासाठी. एकच ग्राउंड होतं जे लिबर्टी गार्डनच्या पाठी होतं. आणि हां नाही मोठं ते नाही नाही शहाजी आहे बघा. याला बोलतात लागलेले आहेत. नाही लागला मित्रा. कशाला बोलतो मित्रा थोडा नाही नाही तसं नाही. आहो ना अरे सगळं काय होणार ना. अंपायर घाबरेल मित्रा. मग या 4 चेंडू 4 धावा, 4 चेंडू आणि 4 धावा झालेले आहेत. आणि तुम्हाला धाव संख्या आहे ती 37. म्हणजे तुम्ही खूप पाठी आहात. 10च्या सरासरीने तुम्हाला खेळायचं आहे मित्रा. मारतोय बरोबर मारतोय, हेच मारायचे. एक रन 2 रन सॉरी. या 2 धावांनी धाव संख्या झाली ती संघाची 6. 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू मित्र. तो एक तुझा आयटम झालेला आहे. मेहनत करून आउट घे रे. ओ हो आणि परत आणि एक धाव झालेली आहे. चालतं. या एक धावेली धाव संख्या झाली ती संघाची 7. 37 धावा पाहिजेत. म्हणजे तुम्हाला आता 7 झालेले आहेत. 7 झाल्या आणि 18 चेंडू मध्ये तुम्हाला तब्बल 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू 30 धावा. म्हणजे त्या विचाराने तुम्हाला खेळायचं आहे. व्हेरी गुड. आता आम्हाला एक अशी सूचना समजते की लालबागला आपल्या मॅचेस चालू होत्या आणि आपले मालाडचे संघ हरत होते आणि कोणतरी इकडून एक चांगली व्यक्ती गेली. गोलंदाजाचं नाव यश नागवेकर. कर असला का आपण आहोत तिथे. यस 2 धावा. यस
हा अशी असतात, पण ती अशी करतात. नवीन स्टाईल आहे. आता नवीन मुलं आहेत, जवान मुलं आहेत, काहीतरी वेगळं करणार. आणि हा अवांतर चेंडू, अवांतर धाव, एक धाव मिळाली असती, पण समोरचा नागरिकर हा तयार नव्हता, कारण त्यांच्या शरीरसृष्टीच्याच पद्धतीने ते धावणार आहेत. आणि एक धावानी धाव संख्या झाली ती संघाची 10. एक चेंडू 10 धावा. दुसरं षटक चालले यशच्या मार्फत. हा 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 उत्कृष्ट. आणि जो मारलेला आहे बघूया काय किती आहेत. थांबा थांबा. नाही पाण्याची ताण लागले मित्रांनो. जर एक थंड पाण्याची बाटली सांगा ना अध्यक्ष. आमच्याकडे आल्यावर तुम्हाला आम्ही काय काय पाजू. काय नाही आता थांबा समजेल. पंचांचा निर्णय काय? पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. या संघ मालक हो दादा पाठीवा 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 पाठी. हो पंचांना तुम्ही दादागिरी नाही करू शकत. बाहेरून कोणी बोलू नका मित्रांनो. बघा समाजामध्ये तुमचं नाव खराब होईल का हा मुलगा जास्त उद्धट आहे आणि पुढची त्याची वाटचाल मग खराब होईल. मग समजून जा काय ते. हा बघा मी मस्करी करतो, राग नका मानू, एकदम मनावर नका घेऊ. किती आता अंपायरने डिसिजन दिलेला आहे मित्रा. हॅलो बॉल पुढे लागला ना. बॉल गेला ना. मित्रांनो जरा आपण काय एकदम जिद्दीने खेळू नका. या 2 धावांनी काय सर 2 धावा सर. ओ पंच 2 धावा. या 2 धावांनी धाव संख्या झाली ती 12. बॉल 1 2 2 3 3 एक वाईट गेलाय. 3 बॉल 12 बोलतो. 3 बॉल 12 3 बॉल 12 मित्रा. 3 बॉल अरे यार काय हे लोक करतायत. 3 बॉल 12 आहे. महेशपांडे भांडू नका. मी नार्वेकर शांत बसा. साहेब शांत व्हा. तुमचं नाव चिकार मोठं आहे. पूर्ण महाराष्ट्रात नाव गाजते. भले ते नार्वेकर कोण असतील पण तुम्ही आमच्या समोर आता ते महाराष्ट्राचे नार्वेकर आहेत, मालाडचे नार्वेकर आहेत. यशाचे 3 चेंडू झालेले आहेत. तू पुढे गेलायस मित्रा. ये पाठी. तो पण मिलिंद नार्वेकर मराठचाच आहे. माहिती आहे मला. उत्कर्ष अरे आम्ही आता एकच रन एकच. हा 2 2 2 2 14 धावा झाले. आणि बॉल किती झाले 4. नाही हा पा अरे प्रत्येक टायमाला तुम्ही जे हे कराल तर कसं चालेल. अरे थांब ना मग. हे काय बाहेरून कशाला ओरडतो. मला नाही भेटलं तर बोला ना मित्रांनो. प्लीज बाबू. नाही हे बघा आपल्या अरे बाहेरून ना अपील होते. अपील करते फलंदाज अपील करते. एक काम करा तुम्ही इथे आहे साईड फलंदाज अपील करते. याच्यामध्ये येऊ नका. ऐका ना फलंदाज अपील करा. कोणी बाहेरून अपील करायचं नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहणार आहे. फलंदाज अपील करते. किती दिले. 1 रनची अपेक्षा. 1 रन दिला पंचाने. 1 रन दिलेला आहे. किती रन दिले. एक रन. 1 बॉल बाकी आहे भाऊ. आतमध्ये नाही यायचं. ग्राउंड मध्ये नाही जायचं मित्रांनो. हे आता तुम्ही बाहेरून बोला. 5 रन कॅन्सल होणार. ग्राउंडवर 5 रन. अरे यार तुम्ही प्रत्येक बॉलाला चिडताय. बॉल
आपण सुशिक्षित आहोत हे आम्हाला असं आता वाटत नाही, कारण का तुम्ही या पुढे कुठेही बघा, जो पण मैदानाच्या आतमध्ये आले त्या टीमचे मायनस होतात रन. आणि पंचाने दिला निर्णय तो अंतिम निर्णय आहे. 1 रन दिला पंचाने, 1 रन दिलाय. 1 रन पंचाने 1 रन दिलेला आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू. पेंडेकर साहेब, आपण थोरात जाऊन सर्व मुलांना समजवा. शेवटचा चेंडू आहे आणि 15 धावा झालेले आहेत. ओ दादा जरा तुम्ही साईड लावा ना. उमेश दादा माफ करा, आम्ही तुमच्या इथे आलेलो आहे, हे दगड बिगड नाही डोक्यात टाकाल. 2 षटकामध्ये 22 धावांची गरज आहे. नार्वेकर, मिलिंद नार्वेकरजी 15 झालं. 15. गोलंदाजाचं नाव प्रथमेश नाही हा प्रथमेश. हा मग तेच आहे, चुकी आहे ना. हे इथे 2 पंच आहेत मित्रा, 2 पंच आहेत. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. ह्या मॅचला खूपच जास्त वेळ देत आहोत. संजू साहेब, तुम्ही आतमध्ये जाऊन त्यांना सांगा का प्रत्येक चेंडूला तुम्ही कटकट नाही करायचे. आणि आता मयूर हटकर याच्यावर ऑब्जेक्शन आलेला आहे. तो डायरेक्ट कॅनडावरून इथे आलेला आहे खेळायला, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असणारच. त्याचं कार्ड बघितलं जाईल, त्याचं आधार कार्ड बघितलं जाईल, त्याचं पॅन कार्ड बदलेल, लिंक झाले की नाही बघायला लागेल, आणि त्याच्यानंतर तू मैदानात ये, म्हणजे पुढच्या वर्षी. बघा बिचारा आज खोपोलीचा पुत्र इथे आले आणि तो थंड आहे, कधीच तो काय बोलत नाही, आणि 3रं षटक घेऊन येत आहे आणि 22 धावा पाहिजे. हे काय यार नाही करतो. अरे माझ्या हातात असतं ना ते तळमळतील. हा ऑर्गनायझर मी आता तळमळणार. आम्ही 8 नंबर आहे ना मालोनीमध्ये, सगळं टीमला बाहेर काढलेलं आहे. हा टीमला विचार करा, तिथे पाकिस्तान चल बाहेर 1 लाखाची म्हणजे 2 लाखाची. हॅलो, टाइम झाला आहे ना आता, काहीतरी मी सांगतो. सॉरी. बघा सर्व टीमचे या अवांतर धावेनी 2 धावा झालेले आहेत. या 2 धावेनी धावसंख्या सरकते पुढे ती 17. एकच सॉरी धावला नाही सॉरी 16. प्रथमेश सॉरी. हा बाबा, अरे रे गचाळ क्षेत्ररक्षण बोलतात, गचाळ, एकदम गचाळ क्षेत्ररक्षण. नाही आताचे रन किती मित्रा? 2. यस, हा माहिती आहे. धावा झालेले त्या 18, बरोबर ना? 0 चेंडू आणि 18 धावा. 12 चेंडू मध्ये आता 19 धावांची गरज आहे. एक धाव झालेली आहे, पहिला चेंडू टाकलेला आहे, आणि 11 धावामध्ये आता 20 धावा झालेले आहेत, बरोबर ना? 20 धावा झालेले आहेत. पहिल्याची 2 होत्या, वाईट आणि एक्स्ट्रा ना मीटर. हो अरे यार, 19 एक चेंडू आणि 19 धाव ना, बस. 11 चेंडू मध्ये आता तब्बल यांना पाहिजेत 18 धावांची गरज आहे. 19 धावा झालेले आहेत. म्हणजे असे एक मोठे फटके बोलायला लागले तर मोठे फटके मारण्यासाठी जातील तर ते आउट होतील. एक रॉकेट शॉट जे ग्राउंड शॉट मारतील आणि चौकार 2 आले तर या मॅच मध्ये राहू शकतात.
फळीवर मारलेले, एक धाव काढलेले, एक धावेने धावसंख्या झाली ती संघाची 20. या वर्षी 1 लाखाची 2 लाखाची मॅच ठेवली. फर्स्ट टाइम फायनल पण झाली मला मालूम नाही. ओ उत्कृष्ट, हेच फटके मारायचे, हेच फटके मारायचे तुम्हाला. या 4 धावेनी धावसंख्या झाली ती संघाची 24. बरोबर सर, 24 धावा झालेत, 24 धावा झालेत. सुंदर असा ओ 25 धावा झालेले आहेत. 4 चेंडू 25 धावा, 12 धावांची गरज आहे. एक धाव, या एक धावेनी धावसंख्या झाली ती 26. कॅनेडियन आमचे एक प्लेयर आहेत तिथे ना. नटआउट आहेत डायरेक्ट रॉकेट थ्रो केला त्यांनी, स्टंप तुटला असतं. शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज. दोन्ही फलंदाजांनी याची नोंद घ्यायची. ही मॅच आहे ना एकदम निर्जीव मॅच झालेली आहे. एक एक चेंडूला भांडत राहिले, एक एक धावेला भांडत राहिले. ओ 27 झाले. ओ 37 आहे. जा प्रत्येक टायमाला काय रे चाललंय तुझं? काय प्रत्येक टायमाला तू करतो? काय करतो म्हणजे त्याला समजून चालेला फोडून पाठवून घरी. त्यांनी बोललाय हॅलो. प्रत्येक फिल्डर विचारतोय स्कोर किती, स्कोर किती. असं होत नाही, स्कोर सांगितलं जातो तुम्हाला. ओके सर, ओके. आणि कोणत्याही प्लेने आत जाऊ नका, जायच्या बाहेर या, दरवाजाच्या बाहेर या. गेट लावून घ्या, गेट लावून घ्या. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा. चला कार्यकर मॅच चालू करा. चला मॅच चालू करा. धवल
फिल्डिंग लावून घ्या. आणि जे 3 अंपायर आहेत त्यांनी डिसिजन द्या. कोणीही बाहेरून बोलू नका, कोणीही बाहेरून बोलू नका. आणि जर बोलले तर तुम्ही तुमचं ऐका, त्यांचं ऐकू नका. बॉलर नेम तन्मय. चला समालोचकांना देतो. धन्यवाद. खेळाला सुरुवात. शेवटचं षटक. 6 चेंडू 10 धावा. ना 6 तन्मय बॉलिंगला आणि मिलिंद बॅटिंगला 10 धावा ना. बघूया अटीतटीचा सामना आहे. 6 चेंडू 10 धावा. नो बॉल. पंचांनी नो बॉल. नो बॉल. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. अटीतटीचा सामना. किती झाले? किती झाले मग? काय आलं? आता नो आहे ना. अगोदरचा पण नो. 6 बॉलच आहे. 6 बॉलच आहे. 6 बॉल आहेत आणि 1 मिनिट. 8 रन्स. 6 बॉल 8 धावा. 7 पाहिजे. 7 रन्स. किती झाले? 5 पाहिजे. 5 पाहिजे. 5 बॉल. 5. हॅलो. 5 चेंडू 5 धावा पाहिजेत. हो, निर्धाव चेंडू टाकलेला आहे. खूप सुंदर असा चेंडू टाकलाय. सुंदर चेंडू टाकलेला आहे. 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. बरोबर आहे ना रे मित्रांनो? 5 चेंडू. अरे 4 चेंडू 5 धावा. अवांतर चेंडू अवांतर धाव. 4 चेंडू मध्ये 4 धावा झालेले आहेत. ओ हो 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 हो. 4 चेंडू 3 धावा आहे. किती? 2. सॉरी. नोची एक 3. हा बरोबर. 3 चेंडू मध्ये 1 धाव. 4 चेंडू. झालं झालं झालं. संपली मॅच. आता कोणाची मॅच आहे याच्यानंतर? आता संध्याकाळीच दे रे.